नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। नमस्कार, नंदाच्या रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता दिवाळी सुरू आहे, दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण करंजीचं सारण बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं आहे, आणि हे मी असं कापून घेतलेलं आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घेऊ शकता। आणि हे खोबरं आपण प्रथम मिक्सरला वाटून घेणार आहोत। खोबरं वाटून झाल्यावरती आपण ही वेलची भाजून घेणार आहोत। ही मी पॅन ठेवलं गरम करायला। आपल्या वेलची भाजल्यावरती वेलची आणि साखर आपण वाटून घेणार आहोत। साखर आणि वेलची आपण वाटून घेणार आहोत, आणि त्याचबरोबर हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, हे पण भाजून वाटून घेणार आहोत। हे पाहता, हे ना आपलं खोबरं मिक्सरला वाटून झालेलं आहे। बघा किती छान बारीक, किसणीवर किसण्यापेक्षा मिक्सरला एकदम छान बारीक होतं खोबरं। हे पहा, आणि हे पिठी साखर पण आपण वेलची आणि पिठी साखर एकत्र वाटून घेतलेली। वेलची तर भाजून घेतलेलीच आहे, आणि हे तीळ पण आपण भाजून घेणार आहोत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर प्रथम ना गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे। हे 2 चमचे तूप टाकणार आहोत। हे देशी घरचं तूप आहे। या तुपामध्ये भाजून घेणार आहोत आपण खोबरं। तुमच्याकडे जे डालडा असेल, तेल असेल, अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता। आता हे तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं हे खोबरं भाजून घेणार आहोत। आपण बारीक गॅस करून आपण खोबरं भाजून घेणार आहोत। हे बघा, आता हे गोल्डन कलरचं होत आलेलं आहे खोबरं। जास्त आपल्याला लाल करायचं नाही खोबरं, स्लो गॅसवरतीच आपल्याला खमंग भाजून घ्यायचंय खोबरं। कारण जर सारण आपलं राहिलं तर मग खोबऱ्याला वास येत नाही, म्हणून छानपैकी भाजून घ्यायचं खोबरं। हे आता हे ना आपलं भाजून झालेलं आहे चांगलं खोबरं। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण अशाच प्रकारे रवा भाजून घेणार आहोत। 2 वाटी रवा आहे। ह्याला पण असंच आपण जास्त भाजायचं नाही, म्हणजे गोल्डन जास्त नाही करायचं, हलकंच भाजून घ्यायचं ह्याला। बारीक गॅसवरतीच आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। हे सारण करून ठेवलं ना, म्हणजे तुम्ही कधीही तुम्ही करंज्या करू शकता। करंज्याला सारण महत्वाचं। सारण करून ठेवून ते साखर वगैरे मुरावे लागते त्याच्यामध्ये। हे आता रव्याचा ना कलर पण बदललेला आहे, आणि रवा भाजून डबल झालेला आहे। मग आता अजून थोडंसं रवा भाजू आपण आणि काढून घेऊ। आता हा रवा पण आपला चांगला भाजलेला आहे, गोल्डन कलर झालेला आहे। आता ह्याला पण आपण काढून घेऊ। आता आपण खसखस भाजणार आहोत।
खसखस ना लगेच भाजली जाते, म्हणून हे तीळ पण आपण त्याच्याबरोबर भाजणार आहोत. याला आपण तूप टाकलेलं नाही आहे, असंच कोरडं भाजून घेतलेलं आहे. हे तीळ आहे ना ऑप्शन आहे, पाहिजे असेल तर तुम्ही टाका, नाही तर खसखस टाकली तरी चालते. आता हे पहा भाजत आलेलं आहे, तीळ आणि खसखस म्हणजे उडायला लागलेले आहे बघा, आवाज पण आलाय सरसर. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पण याच्यावरती मिक्स करायचं. आता हे ना सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत. सगळे एकत्र मिक्स करून घेतल्यानंतर आपण साखर टाकणार आहोत ह्याच्यात. आता हे सर्व आपलं मिक्स झालेलं आहे आणि आता हे मध्ये डो करून आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत. हे पहा 2 वाटे पिठी साखर घेतलेली आहे मी. साखर आणली ना त्याला जरा असतात हे पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. विकतच्या पिठी साखरेचे गट्टे खूप असतात, पण ते गट्टे असे फोडावे लागतात. पण आपण घरी तयार केली ना मिक्सरला पिठी साखर, त्याच्या असे गुठळ्या होत नाहीत. थोडी मेहनत पडते आपल्याला, पण हे घरी केलेलं एकदम छान असतं आणि खराब पण होत नाही लवकर. झालेलं आपलं मिक्स, आपलं हे मिक्स झालेलं आहे. हे जरा गरम आहे म्हणून तसंच ठेवून द्यायचं, नंतर हे डब्यामध्ये आपण भरणार आहोत थंड झाल्यावर. आता हे बघा आपलं सारण झालेलं आहे. जर नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा आणि अशा प्रकारे सारण करून पहा. सारण एकदम छान लागतं, चवीला पण छान लागतं आणि हे भरपूर दिवस टिकतं. 1.5-2 महिन्याला काही होत नाही. हवं तेव्हा तुम्ही करंज्या करू शकता. हे पहा चवीपुरतं थोडंसं हे आपण मीठ वरनं टाकणार आहोत आणि भरताना परत आपण एकत्र हलवणार आहोत आणि मग नंतरच भरायचं थंड झाल्यावर. आता गरम आहे. व्हिडिओ पहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन आहे ती प्रेस करा. धन्यवाद.